नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज दोन समाजात आनंदी राहण्याच्या घटना आहे. एक आहे 3.5 मुहूर्तापैकी एक समजला जाणारा अक्षय तृतीयेचा मुहूर्त आणि दुसरा आहे 12व्या शतकात होऊन गेलेले थोर समाजसुधारक लिंगायत समाज ज्यांना आपलं दैवतच मानतो अशा महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे. महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त आज शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात त्यांना विनम्र आदरांजली धाराशिव शहरातील नागरिक सकाळी वाहणार आहे. बसवेश्वर जयंतीनिमित्त सोलापूर, लातूर, उदगीर, नांदेड नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातच त्याचबरोबर कर्नाटकात मोठा उत्साहात बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येत आहे. 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त हा अक्षय तृतीया मानला जातो. अक्षय तृतीयेला आंब्याचं पूजन सर्वजण मोठ्या भक्तिभावाने करत असतात. आजच्या मुहूर्ताला अनेक मंडळी नवीन प्लॉट, नवीन घर, नवीन फ्लॅट, त्याचबरोबर आपला नवीन उद्योगासाठी जागा, त्याचबरोबर सोने खरेदी मोठ्या प्रमाणात नागरिक करत असतात. सोन्याचा भाव भले कितीही हो, पण ते आजच्या दिवशी खरेदी करायचे अशी काहींची मनोभूमिका असते आणि त्यामुळं कितीही दर असला तरी सोन्याच्या बाजारपेठेत आज गर्दी दिसून येणार हे मात्र नक्की. आता साधारण 1.5 लाखाच्या पुढे सोन्याचा भाव आहे आणि 1.5 लाख का असना पण सोनं घ्यायचं तेही या मुहूर्ताला ही लोकांची हौस असते. त्यांची मनानं त्यांच्या ते ठरवलेलं असतं आणि ते करतील पण. त्यामुळं आजचा दिवस सर्वत्र आनंदाचा असणार नक्की. काल IPLच्या डबल हेडरमध्ये दुपारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल या 2 संघात सामना झाला. मी काल संध्याकाळच्या पण ह्याच्यात म्हणलं होतं की रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे आपल्या धावाचं 20 शतक काही साजरं करणार नाही आणि घडलंही तसंच. त्यांनी 20 षटकात 8 बाद 178 अशी धावसंख्या केली होती. त्यात मुळात त्यांचं सलामीचं फलंदाज विराट कोहली हा स्वस्तात बाद झाला होता. त्यानंतर पडिक्कल पण काल काही आपली जादू दाखवू शकला नाही आणि कप्तान रजत पाटीदारला पण तोच अनुभव आला आणि त्यामुळं एकट्या सॉल्टच्या 63 धावाच्या ह्याच्यावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची धावसंख्या 178 पर्यंत पोचली होती. 178 धावसंख्येला प्रत्युत्तर घेताना दिल्ली कॅपिटलनं
मनमोकळा खेळ केला असंच दिसतंय. त्यांची सलामीची फलंदाजीची जोडीनं जवळपास 73 धावांची भागीदारी केली होती आणि पॉवर प्लेच्या षटकातच चांगली पायाभरणी झाल्यामुळं दिल्ली कॅपिटलला विजय सहजासहजी मिळवता आला. दिल्ली कॅपिटलनं 4 बाद 179 धावा करून हा सामना जिंकला. या ह्याच्यात काल दुपारी म्हणल्याप्रमाणे त्यांचा के. एल. राहुलनं 57 धावा केल्या. त्याला स्टम्पनं 60 धावा देऊन चांगली साथ दिली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा भुवनेश्वर कुमार या गोलंदाजानं 3 विकेट तर त्याला कुणाल पंड्यानं 1 विकेट साथ दिली. त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता चेन्नई सुपर किंग विरुद्ध KKR अशी लढत झाली आणि या लढतीत दहा धावांनी KKR जिंकला. काल 7:30 वाजता सनरायझर हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग असा सामना झाला. चेन्नई सुपर किंगनं 20 षटकात 9 बाद 194 धावा केल्या होत्या आणि CSK पुढे 195 धावा करण्याचं आव्हान केलं होतं. चेन्नई सुपर किंगनं 8 बाद 184 अशी धावसंख्या केली आणि सनरायझर्स हैदराबादनं हा सामना 10 धावांनी जिंकला. आजही डबल हेडर आहे. दुपारी 3:30 वाजता कलकत्ता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांची गाठ पडेल तर 7:30 वाजता पंजाब हा लखनौशी 2 हात करताना आपल्याला दिसेल. एकंदरीत आता ही स्पर्धा जवळपास 30% संपत आलेली आहे आणि आता काही दिवसात म्हणजे साधारण अजून 2-3 आठवडे ही स्पर्धा संपण्यासाठी वेळ लागणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.